Hello friends, welcome back to our YouTube channel. Friends, we are going to start new chapter of 12th commerce, that is accounts for not for profit concern, that is non trading concern. Friends, let us start. विद्यार्थी मित्रांनो, जे या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहेत, पुनश्च एकदा मी त्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे काय त्याचं इंट्रोडक्शन पाहणार आहोत, त्यानंतर त्याचं मीनिंग पाहणार आहोत, त्यानंतर फीचर्स ऑफ नॉन ट्रेडिंग कन्सर्न आणि डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, त्यानंतर नीड्स ऑफ मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स पाहणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. विद्यार्थी मित्रांनो, नॉन ट्रेडिंग कन्सर्न या नावावरूनच कळतं की इथं ट्रेडिंग होत नाही, किंवा त्याचं दुसरं नाव नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या नावातच आहे की या संस्था प्रॉफिट मिळवत नाहीत. मग असं कसं काय? तुम्ही 11वीला पाहिलं असेल ट्रेडिंग कन्सर्न आणि नॉन ट्रेडिंग कन्सर्न बद्दल. ट्रेडिंग कन्सर्न म्हणजेच व्यापारी संस्था की ज्या व्यापार करतात, आणि दुसरं असतं नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे अव्यापारी संस्था म्हणजे ज्या व्यापार करत नाही, म्हणजे काय करतात, सेवा देतात. तर अशा या नॉन ट्रेडिंग कन्सर्नबद्दल आपण आज या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. तसेच आपल्याला भविष्यामध्ये म्हणजे आपल्याला या टॉपिकमध्ये नॉन ट्रेडिंग कन्सर्नचं फायनल अकाउंटसुद्धा बघायचं आहे. चला तर मग लाईन टू लाईन आपण टेक्स्टबुकमध्ये आपल्याला काय दिलं आहे ते बघूया. या ठिकाणी म्हटलं आहे की देर आर टू टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. फर्स्ट इज ट्रेडिंग ऑर्गनायझेशन और प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन और प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन बोथ आर द सेम. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन याचा अर्थ हे काय करतात, नफा मिळवतात. हे काय करतात, नफा मिळवतात. आणि दुसरी असते नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन और नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. हे काय करतात, नफा मिळवत नाहीत. हे काय करत नाही, ट्रेडिंग करत नाही, व्यापार करत नाही. व्यापार कशासाठी केला जातो, पैसे मिळवण्यासाठी, इन्कम प्रॉफिट होण्यासाठी व्यापार केला जातो. ह्या ज्या संस्था आहेत ह्या काय करत नाहीत, नॉन ट्रेडिंग म्हणजे व्यापार करत नाही, पण त्या संस्था असतात नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, त्या काय करत असतात, प्रॉफिट मिळवत नसतात. ओके. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मेन ऑब्जेक्ट टू अर्न प्रॉफिट. मेन ऑब्जेक्ट काय ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा, टू अर्न प्रॉफिट. ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा मुख्य ऑब्जेक्ट असतो म्हणजे हेतू असतो अर्न प्रॉफिट, प्रॉफिट मिळवणे. अँड दुसरं दे आर एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. त्या कशाशी, ट्रेडिंग व्यापारी ॲक्टिव्हिटीमध्ये ते एंगेज असतात. that is buying and selling of goods and services. Organization like sole trading concern, partnership, cooperative organization, public limited company etc. तर याच्यामध्ये काय म्हटलंय की ज्या संस्था असतात त्या एकतर कशा प्रकारे असू शकतात, ते एकतर पार्टनरशिप असू शकतात, सोल ट्रेडिंग असू शकतात, त्या कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन असू शकतात, किंवा पब्लिक लिमिटेड कंपनीज असू शकतात. या पद्धतीने ज्या संस्था आहेत त्या व्यापार करतात. विद्यार्थी मित्रांनो, या पॅरेग्राफमध्ये आपण ट्रेडिंग कन्सर्नबद्दल थोडक्यामध्ये माहिती घेत आहोत. देर आर सेटअप फॉर पर्पज ऑफ मेकिंग प्रॉफिट. या ज्या संस्था आहेत आर सेटअप फॉर पर्पज ऑफ मेकिंग प्रॉफिट. या संस्था प्रॉफिट मिळवण्यासाठीच स्थापन केल्या जातात. त्याला आपण ट्रेडिंग कन्सर्न म्हणतो. काय म्हणतो, ट्रेडिंग कन्सर्न म्हणजेच प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. या काय करतात, प्रॉफिट मेक करतात. या संस्थांचं फायनल अकाउंट्स बनवलं जातं, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं जातं आणि बॅलन्स शीट बनवलं जातं. आपण पार्टनरशिपमध्ये पाहिलं मागच्या टॉपिकमध्ये ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं होतं आणि काय बनवलं होतं, बॅलन्स शीट बनवलं होतं. तर या ज्या संस्था आहेत या काय करतात, ट्रेडिंगच आहेत, ट्रेड करतात, व्यापार करतात, पैसे मिळवतात, म्हणून ट्रेडिंग अकाउंट बनवतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतात आणि बॅलन्स शीट बनवतात. मग नॉन ट्रेडिंग कन्सर्न काय बनवतात ते खालच्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला समजणार आहे. तर
या सगळ्यांचा बेस काय असतो? ट्रायल बॅलन्स. आता या पॅरेग्राफमध्ये, नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये आपण बघणार आहोत की नॉन ट्रेडिंग कन्सर्न काय असतं. व्हॉट इज नॉन ट्रेडिंग कन्सर्न? ठीक आहे. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मेन एम, म्हणजे ज्या संस्था नफा मिळवत नाही त्यांचा जो मेन एम काय असतो? टू गिव्ह सर्व्हिस टू द मेंबर्स, टू द सोसायटी ॲट लार्ज. त्यांच्या मेंबर्सला किंवा सोसायटीला, त्यांच्या मेंबर्सला किंवा सोसायटीला सर्व्हिस देणे, सेवा देणे, सर्व्हिस देणे, सेवा देणे हा त्यांचा मेन एम असतो. दे आर नॉट फॉर्म फॉर प्रॉफिट मेकिंग, आणि या संस्था प्रॉफिट मेकिंगचं काम करत नाहीत. या संस्था प्रॉफिट मिळवत नाहीत. दे डू नॉट कॅरी एनी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी, ते कॅरी करत नाही कुठल्याही ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीजला. ऑर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीज, म्हणजे त्या ट्रेडिंग करण्यासाठी कॅरी करत नाहीत, म्हणजे एखाद्या व्यापार करण्यासाठी गोष्टी कॅरी करत नाहीत. तर ते काय करतात? ते सर्व्हिस देत असतात. मग अशा कुठल्या कुठल्या संस्था आहेत मित्रांनो? तर मग त्या आहेत स्पोर्ट्स क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल, स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, ट्रेड युनियन्स, चेंबर ऑफ कॉमर्स, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन, ट्रस्ट, सोशल वेलफेअर असोसिएशन, रिलिजियस कन्सर्न्स, लायब्ररीज एटसेट्रा. तर आता हे जे उदाहरणं आहेत, तर वेगवेगळे आपल्या शहरामध्ये स्पोर्ट्स क्लब वगैरे असतात. म्हणजे आपल्या जर अहमदनगरचा विचार केला तर अहमदनगर क्लब आहे. तर हे अहमदनगर क्लब काय करतं? त्याच्या मेंबर्सला काय करतं? सर्व्हिस देतं. त्यांच्याकडूनच डिपॉझिट घेतं, त्यांच्याकडूनच सबस्क्रिप्शन घेतं आणि त्यांनाच काय करतं? सर्व्हिस प्रोव्हाइड करतं. आणि चॅरिटेबल हॉस्पिटल्स, आता बघा आता आपण जर उदाहरण घेतलं तर आनंद ऋषी जे हॉस्पिटल जे आहे ते चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. ते काय करतं? सर्व्हिस देतं. त्यांचा उद्देश नफा मिळवणे नाही. जैन सोशल फेडरेशनचं जे हॉस्पिटल आहे त्याचं उद्देश काय आहे? नफा मिळवणे नाही आहे. तर ते एक चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. स्कूल्स, आपण वेगवेगळ्या शाळा बघतो की ज्या धर्मदाय म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी काम करत असतात, अशा ज्या शाळा आहेत. त्यानंतर कॉलेजेस असतात, युनिव्हर्सिटीज असतात. या ज्या कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज यांचा उद्देश नफा मिळवणे नसतो. त्यानंतर ट्रेड युनियन्स असतात, चेंबर ऑफ कॉमर्स असतात, लाईक मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स पण असतात. त्यानंतर ट्रस्ट असतात. आता समजा ट्रस्टचं उदाहरण घेतलं, गणपती मंडळ ट्रस्ट असतात. जशी आमची एक प्राचीन संस्कृती संवर्धन संस्था एक आहे. तर अशा ज्या संस्था असतात त्या काय असतात? त्या ट्रस्ट असतात. त्या नफा मिळवत नसतात. त्या लोकांकडून वर्गणी घेतात आणि लोकांच्यासाठीच परत एक त्या पैशाचा उपयोग करतात. सोशल वेलफेअर, काही समाज कल्याणासाठी काही कामं करतात. असोसिएशन्स असतात. त्यानंतर रिलिजियस कन्सर्न, त्या धार्मिक संस्था असतात. मी जसं आता तुम्हाला नाव सांगितलं. लायब्ररीज असतात, ग्रंथालय, नागरिकांना मोफत वाचण्यासाठी ग्रंथालय असतात. अशा ज्या संस्था असतात त्या काय करतात? नफा मिळवत नसतात. या संस्था लोकांना सर्व्हिस देण्यासाठी स्थापन केलेल्या असतात. तर वरच्या पॅरेग्राफमध्ये आपण पाहिलं ट्रेडिंग कन्सर्नबद्दल, आणि या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आता आपण पाहिलं नॉन ट्रेडिंग. तर ह्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ऑफ नॉन प्रॉफिट कन्सर्न, देअर मेन ऑब्जेक्ट्स टू गिव्ह सर्व्हिसेस टू द मेंबर्स. मुख्य उद्देश काय असतो त्यांचा? सर्व्हिस देणे असतो. दे आर मेंटेन बुक्स ऑफ अकाउंट्स इन डिफरंट वे, आणि ते त्यांचं बुक्स ऑफ अकाउंट्स डिफरंट वेने काय करतात? मेंटेन करतात. ॲज देअर मोटिव्ह इज नॉट अर्न प्रॉफिट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यांचा मोटिव्ह प्रॉफिट अर्न करणं नसल्यामुळं ते काय करत नाहीत? ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत नाहीत. इन्स्टेड ऑफ प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर, ते काय बनवतात? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवतात. काय बनवतात? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्यांच्याकडं पैसे येतात ते त्याला उत्पन्न म्हणतात, आणि ते समाज कल्याणासाठी मेंबरसाठी जे पैसे खर्च करतात त्यांना एक्सपेंडिचर म्हणतात. इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट ते बनवतात. सिमिलरली दे डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स, आणि ते ट्रायल बॅलन्स पण बनवत नाही. मग काय बनवतात? दे प्रिपेअर रिसीट अँड पेमेंट अकाउंट. काय बनवतात?
receipt and payment account. These organization prepare balance sheet. या संस्था बॅलन्स शीट बनवतात. जसं ट्रेडिंग संस्था बनवतात तसं या ज्या नॉन ट्रेडिंग कन्सर्न या सुद्धा बॅलन्स शीट बनवतात. कशासाठी? टू नो द नेट वर्थ ऑफ कन्सर्न ॲज ऑन पर्टिक्युलर डेट. त्या संस्थेचं नेट वर्थ किती आहे, त्यांचे असेट किती आहे, लायबिलिटी किती आहे हे पाहण्यासाठी या संस्था बॅलन्स शीट बनवतात. फायनल अकाउंट्स ऑफ नॉन प्रॉफिट कन्सर्न कन्सिस्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट्स अँड बॅलन्स शीट. आणि याचं फायनल अकाउंट्स म्हणजे काय असतं? नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं फायनल अकाउंट असतं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळलंय का की नॉन ट्रेडिंग कन्सर्न आणि ट्रेडिंग कन्सर्न मधला फरक कळला ना? चला तर मग आता आपण त्याचं मीनिंग बघूया. मीनिंग बघा, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर दोज कन्सर्न विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट. विद्यार्थी मित्रांनो, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर दोज कन्सर्न की ज्या अशा संस्था आहेत विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट, की ज्या नफा मिळवण्यासाठी सुरुवात केली जात नाही. टू गिव्ह क्वालिटेटिव्ह सर्व्हिस, दर्जेदार सर्व्हिस देण्यासाठी त्या स्थापन केलेल्या असतात. टू इट्स मेंबर्स, त्यांच्या मेंबर्सला आणि त्यांच्या किंवा समाजाला ॲट मिनिमम चार्जेस किंवा एक छोट्याशे चार्जेस घेऊन किंवा फ्री ऑफ कॉस्ट या संस्था काय करतात? काम करतात. देअर मेन ऑब्जेक्ट टू गिव्ह टू इज टू प्रोव्हाइड सोशल सर्व्हिस. त्यांचा मेन ऑब्जेक्ट असतो सोशल सर्व्हिस प्रोव्हाइड करणं. अँड प्रमोट आर्ट, कल्चर, स्पोर्ट्स, एज्युकेशन एटसेट्रा. आणि काय करणं? या गोष्टींना प्रमोट करणं. कोणत्या कोणत्या गोष्टींना प्रमोट करणं? आर्ट, कला, कल्चर, संस्कृती, स्पोर्ट्स, खेळ, एज्युकेशन, शिक्षण इत्यादी गोष्टींना काय करणं? प्रमोट करणं, यांना पुढे नेणं. द नेचर ऑफ दिस कन्सर्न्स आर डिफरंट फ्रॉम प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आणि या संस्थांचं जे नेचर असतं, जी रचना असती ते काय असते? डिफरंट असती फ्रॉम प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ज्या नफा मिळवणाऱ्या संस्था आहेत त्याच्यापेक्षा याची कन्सर्न काय असती? वेगळी असती. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कलेक्ट्स इन्कम थ्रू सबस्क्रिप्शन. आणि या ज्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहेत काय करतात? कलेक्ट्स इन्कम थ्रू सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून इन्कम गोळा करतात. वर्गणी काढतात लोकांकडून किंवा लोक त्याला देणगी देतात. आणि किंवा स्पोर्ट्स क्लब वगैरे असतील किंवा त्या संस्थेचं जर सभासद व्हायचं असेल तर ॲडमिशन फीज घेतात, देणग्या स्वीकारतात. कोणाकडून? त्यांच्या मेंबर्सकडून, नॉन मेंबर्सकडून. आणि ग्रँड सबसिडीज ऑर कन्सेशन्स रिसिव्ड फ्रॉम द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटकडून ते अनुदान घेतात, सबसिडी घेतात, है ना. तर अशा प्रकारे हा जो नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आपल्याला टॉपिक जो आहे तो पूर्णपणे एकदम छान पद्धतीने शिकायचा आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मित्रांनो, आपण भेटणार आहोत पुढील भागामध्ये, ज्याचं नाव आहे फीचर्स ऑफ नॉन ट्रेडिंग कन्सर्न. चला तर मित्रांनो, बाय बाय.